नमस्कार मित्रांनो. मी अक्षय जोरी. मी आपल्यासोबत एक स्ट्रॅटजी शेअर करतो फॉरेक्स मार्केटची, जे की मी पर्सनली यूज करतो आणि मला म्हणजे त्यातनं चांगले रिझल्ट मिळत आहेत किंवा चांगले प्रॉफिट होत आहेत. तर ही जी काही असणारी ही पोझिशनल स्ट्रॅटजी आहे. हेच काही स्काल्पिंग किंवा इंट्राडे स्ट्रॅटजी नाही आहे. ही फक्त फॉरेक्समध्ये मी करन्सीसाठी टेस्ट केली आहे. त्यात मेजरली 3 करन्सी टेस्ट केल्यात. एक आहे युरो USD, दुसरी आहे GBP USD, थर्ड आहे USD CHF. बरोबर. हां. सो आता यात जे काही आपण दोन इंडिकेटर अप्लाय केलेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण जे काम करणार ते 1 आवर टाइम फ्रेमला काम करणार आहे. त्याच्यापेक्षा छोटी टाइम फ्रेम आपल्याला पाहिजे नाही, मोठी टाइम फ्रेम सुद्धा पाहिजे नाही. तुम्ही फार फार तर ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी H4 आणि डेली टाइम फ्रेमवरती ॲनालिसिस करून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. बट अगेन एक सेंटेन्स आहे, टू मच ॲनालिसिस लीड टू पॅरालिसिस. म्हणजे तुम्ही जितकं जास्त ॲनालिसिस कराल तितकं जास्त कन्फ्यूज व्हाल ट्रेड घ्यायला. आणि कन्फ्यूज झालात की 100% तिथंच आपलं स्टॉप लॉस वगैरे हिट होतात जास्त किंवा लॉस जास्त बुक केला जातो. राईट. येऊयात आता. हे जे काही फर्स्ट इंडिकेटर जो आहे आपला हा आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. त्याची लेंथ आहे 111 आणि खाली स्मूथिंग मुव्हिंग ॲव्हरेज त्याची लेंथ आहे 21 राईट. हा एक आहे. आणि दुसरा एक इंडिकेटर आहे आपला QE मॉड. त्याचं RSI ची लेंथ 5 आहे. बाकीचे सगळं जे काही बॉलिंजर बँड फॅक्टर वगैरे असणारे किंवा मल्टिप्लायर असणारे ते बाकी सगळ्या डिफॉल्ट सेटिंग आहेत. ठीक आहे. ओके. सो आता येऊयात आपण एंट्री आणि एक्झिट. ते महत्वाचं. एंट्री कमी ते एक्झिट सुद्धा महत्वाची आहे. सो आता बाय येतात. आता कुठं बाय आणि कुठं सेल एंट्री घ्यायची किंवा कुठं स्टॉप लॉस बुक करायचा. तर इथं जो स्टॉप लॉस असणार आहे हा आपल्या सिस्टीम मध्ये नाही लागणार आहे. स्टॉप लॉस हा आपला मॅन्युअल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे क्लोजिंग बेसिस वरती असणार आहे. जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही ग्रीन किंवा रेड जी असेल पर्टिक्युलर, तोपर्यंत आपण लॉस बुक करणार नाही किंवा आपला स्टॉप लॉस घेणार नाही. ठीक आहे. हां. सो आता येऊयात आपण ह्या सिनारिओकडं. इथं इथं जो सिनेरिओ आहे, ठीक आहे, जिथं आता कर्सर आहे, हा जो सिनेरिओ आहे, इथं जर पाहिलं की प्राइस आली 111ला टच केलं आणि परत रिटेस्ट करून 111 मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलं. जेव्हा क्रॉसिंगवाली कॅन्डल सोडून नेक्स्ट कॅन्डल पूर्ण 111 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली रेड क्लोज होईल आणि खाली आपला व्हॉल्यूम बार जर रेड असेल, सेलिंग साईडला कॉम्बिनेशन काय पाहिजे, रेड कॅन्डल H1 ची पूर्ण क्लोज झाली पाहिजे 111 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आणि खाली व्हॉल्यूम बार मध्ये पण रेड व्हॉल्यूम पाहिजे. तर आपला इथं सेल एंट्री इनिशिएट होते. ठीक आहे. आपली सेल एंट्री कुठे इनिशिएट झाली, या पॉईंटला आपली सेल एंट्री इनिशिएट झाली. तर आता तिला जर तसं पाहायला गेलं तर अजून पण आपला सेलला एक्झिट मिळालेला नाही आहे. तरी पण एक्झिट करायच्या आधीच ऑलमोस्ट किती 90 ते 100 पिपच्या अराउंड आपल्याला काय म्हणतात की मुवमेंट मिळाली. मग आता सेल एंट्री का एक्झिट केली नाही किंवा अजून सेल ट्रेड का रनिंग आहे त्याच्या मागचं लॉजिक समजून घेऊयात. ठीक आहे. सो आता इथं आपला ट्रेड हे झाला. इथं मी इथं लाईन मारतो. ठीक आहे. हां. इथं आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला. राईट. आता याचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे किंवा काय. सो स्टॉप लॉसचा जो सिनेरिओ आहे, जोपर्यंत आपली कॅन्डल ह्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करत नाही विथ ग्रीन कॅन्डल, ते पण क्लोज बेसवरती, तोपर्यंत आपला इथं सेलची एंट्री एक्झिट नाही करायची. तोपर्यंत आपला सेल रनिंग राहणार आहे. आणि जर ग्रीन कॅन्डल ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झाली आणि खाली व्हॉल्यूम पण जर ग्रीन आला, तर आपला सेलची एंट्री एक्झिट करायची आणि बायमध्ये एंटर करायचं आहे. ठीक आहे. सो आता इथं सेलच्या एंट्रीच्या एक्झिटचा सिनेरिओ नाही. आपण थोडंसं बॅक साईडला जाऊयात. तिथं सेलची एंट्री कशी घ्यायची हे तर कळलंय. ठीक आहे. ओके. आता थोडंसं बॅक टेस्टला जाऊयात. आता हे ट्रेंडिंग मार्केट आहे, त्यामुळे इथं खूप छान ट्रेंड मिळालाय. सो इतकं प्रत्येक वेळेस तर मिळत नाही. स्टॉप लॉसेस पण हिट होतात. ठीक आहे. ओके. सो आता इथं पहा. हां. इथं आता इथं परफेक्ट एक्झाम्पल आहे स्टॉप लॉस हिट झाल्याचं. राईट. तर आपला सिनेरिओ काय, इथं आपल्याला एंट्री मिळाली, खाली रेड कॅन्डल आहे. राईट. म्हणजे इथं आपण कुठंतरी एंट्री घेतली असणार. ही कॅन्डल ह्या पॉईंटला क्लोज झाली की आपल्याला एंट्री घ्यायची. इथं मी हॉरिझॉन्टल लाईन मारतो. ठीक आहे. क्लोजिंगला आपण एंट्री घेतली. राईट. हां. सो आता मार्केट तर आपल्या अगेन्स्ट गेलंय. याचा एक्झिट पॉईंट शोधूयात आपण सेलिंगचा. सो जेव्हा मार्केट 111 मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती ग्रीन कॅन्डल क्लोज करतं,
त्या ग्रीन कॅन्डल सोबत जोपर्यंत खाली व्हॉल्यूम ग्रीन होत नाही तोपर्यंत आपल्याला सेल एक्झिट करायचा नाहीये. इकडं पुढं आलो 1 2 3 4 5. सो आता इथं पहा, ह्या कॅन्डलला यस इथं व्हॉल्यूम बार मध्ये ग्रीन व्हॉल्यूम आलाय आणि आपली कॅन्डल पण ग्रीन क्लोज झाली. सो म्हणजे आपल्या इथं सेलचा स्टॉप लॉस हिट झालाय. तर आता आपण मेजर करू किती पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला इथं आपला. कुठं, हा इथपर्यंत ना, ह्या पॉईंट इथं 30 किंवा थोडा अजून 10 पीप पकडलं तर रॅन्डम जवळपास 30 ते 40 पीपचा आपला स्टॉप लॉस इथे हिट झालाय, बरोबर. हा, तर जेव्हा आपला स्टॉप लॉस हिट झाला तर तिथंच आपला बाईंगचा सिनेरिओ बनतोय पहा इथं. बाईंगचा सिनेरिओ काय सांगतोय आपला, की 111 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली पाहिजे, खाली व्हॉल्यूम मध्ये ग्रीन व्हॉल्यूम पाहिजे. सो येस, या कॅन्डलला दोघं पण परफेक्ट मॅच होतात. तर इथं आपला तर बाईंगची एंट्री एक्झिक्यूट झाली. तर ही जी काय आहे खालची ग्रीन लाईन याला आपल्या बाईंगच्या एंट्री पाशी नेला. ठीक आहे. आता बाईंगची एंट्री कधीपर्यंत होल्ड करायची, जोपर्यंत सेलिंग सिनारिओ बनत नाही तोपर्यंत बाईंगला होल्ड करायचंय, तोपर्यंत एक्झिट करायचं नाही. भले 8 दिवस सोडून महिना 2 महिने वर्षभर ट्रेड झाला तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे, कारण हे पोझिशनल आहे. हा जितका वन साइड जाईल तितका तुम्हाला प्रॉफिट देणार आहे. ठीक आहे, आता इथं आपली बाईंगची एंट्री एक्झिक्यूट झाली. आता सेलिंग सिनारिओ कुठं बनतोय ते पाहूयात. इथं पाहिलं तर हे सगळं 111 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच मार्केट चालू आहे, राईट. सो आता हा इथं वरती गेलाय. तर इथं जर आपण इथून कॅल्क्युलेट केलं ऑलमोस्ट किती, अगेन 100 पीपचं टार्गेट डन झालंय आपलं. ठीक आहे, आता 100 पीपचं टार्गेट डन झालं. एकतर आपण बुक करू शकतो किंवा होल्ड आहे अजून ट्रेड आपला. ठीक आहे. हा, सो इथं खाली आलं, रेड कॅन्डलने क्रॉस केलंय. याच्या खाली इथे एक कॅन्डल क्लोज झाली, बरोबर, बट ती रेड आहे का, नाहीये. सो सेलिंग सिनारिओ तेव्हाच बनणार आहे जेव्हा 111 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली रेड कॅन्डल आणि व्हॉल्यूम मध्ये पण रेड पाहिजे. इथं व्हॉल्यूम रेड झालाय पण कॅन्डल रेड नाहीये. इथं अजून पण आपला बायचा स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये, कारण सेलिंग सिनेरिओ बनलेला नाहीये. मार्केट इथनं अजून वरती गेलं एकदम फुल वन साइड गेलं. म्हणजे जर काउंट केलं ना इथनं जर आपण कॅल्क्युलेट केलं टोटल, हे याच्यात बसत नाही. आपण H4 मध्ये थोडंसं स्विच होऊयात जेणेकरून आपल्याला कळेल. हे मार्केट ह्या टॉप पर्यंत गेले, राईट. जर याला मेजर केलं आपण, ऑलमोस्ट किती 270 काहीतरी पीप होतं. परत एकदा मी काउंट करून दाखवतो. इथनं गेलं, इथनं मेजर 268 270 पीप पर्यंत मार्केट गेलं, म्हणजे इथं जवळपास 250 पीप कॅप्चर होतात. ठीक आहे. ओके, सो इतकं कॅप्चर नाही करायचं आपल्याला. 100 पीप्स मिळाले, वेल अँड गुड. आपण येऊयात H1च्या सिनारिओकडे. ठीक आहे. ओके, कारण इथं मध्ये या टॉप पर्यंत कुठंच आपला सेलिंग सिनारिओ बनलेला नाही. पहा, मार्केट वन साइड बाईंगलाच चालू आहे. आपल्याला सेल एक्झिट करायचा नाहीये. ठीक आहे. आता आपण त्याला कंटिन्युअसली होल्ड केलं जोपर्यंत सेलिंग सिनारिओ बनत नाही तोपर्यंत. म्हणजे जरी आपण ह्या पॉईंट पासून त्याला होल्ड केलं असतं, इथं आपला सेलिंग सेलिंग सिनारिओ बनलाय, तिथपर्यंत जरी त्याला कॅच केलं असतं तरी 100 पीप्स तर मला वाटतं, हा 100 काय 200 पीप्स मिळाले तिथं. ठीक आहे. जोपर्यंत सेलिंग सिनारिओ बनत नाही तोपर्यंत आपण बाईंगची एंट्री एक्झिट करायची नाही. म्हणजे फार इथं इथपर्यंत जरी त्याला मार्केट रिव्हर्स येताना इथपर्यंत जरी होल्ड केलं तरी आपल्याला 200 पीप मिळत आहेत. ठीक आहे. ओके, सो आता नेक्स्ट काय आहे की हे ऍक्च्युअल सेल चालू आहे. इथं सेल एंट्री एक्झिक्यूट झाली. का बरं एक्झिक्यूट झाली, कारण ह्या कॅन्डलला 111 मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलं. नेक्स्ट कॅन्डल रेड क्लोज झाली आणि खाली व्हॉल्यूम पण रेड आहे. सो यस, आपली एंट्री या पॉइंटला इथं नेक्स्ट कॅन्डल, ही कॅन्डल क्लोज ज्या पॉइंटला होईल त्या पॉइंटला आपली सेल ट्रेड चालू झाला. तो अजून जो सेल ट्रेड चालू झालाय तो सेलिंग मध्ये अजून काही बाईंग सिनारिओ बनला नाही. सो ओव्हरऑल सेल ट्रेड आहे. याचा अर्थ असा नाही की आता जाऊन लगेच सेल घेणं, बरोबर, कारण ऑलरेडी सेलचं टार्गेट आपलं हिट झालंय किंवा बऱ्यापैकी मुवमेंट होऊन गेली आहे सेलिंग साईडला. सो आता सेल घेण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे, इथं आपले सेल एक्झिक्यूट झाला. त्याने किती पॉईंट दिले बरं, 92, राईट, किंवा 90 92 पर्यंत पॉईंट दिलेले. ठीक आहे, 90 पॉईंट पर्यंत याने मुवमेंट केलेली आहे. ठीक आहे. स्वतः हे होतं सेलिंग साईड. आता आपण जाऊयात, आता हे होतं ट्रेंडिंग मार्केट होतं म्हणून. ठीक आहे, आपण जाऊया साईडवेज मार्केटमध्ये जिथे की स्टॉप लॉस हिट होतात.
आता पाहिलं की जेव्हा ट्रेंडिंग मार्केट मिळतं तेव्हा भेटतं तेव्हा 100, 150, 200 पीप आपल्याला कॅप्चर होते. ठीक आहे. आता इथं कुठं स्टॉप लॉस वाला सिनेरिओ आहे का? इथं आहे पहा. आता इथं मार्केट ऍक्च्युअल तसं स्टॉप लॉस येत नाही, इकडं कुठं सेलिंग साईडला एंट्री मिळालेली असेल तर त्या साईडने चाललंय. बरं ठीक आहे, पाहूयात. हा, इथं इथं पहा, मार्केटने आपल्याला ट्रॅप केलं काय. इथं मार्केट वरती क्रॉस केलं, क्लोजिंग दिलं, इथं ऍक्च्युअल आपलं बाईंग एंट्री घेतली, बरोबर. क्लोजिंगला आपली बाईंग एंट्री असणार आहे, म्हणजे ह्या पॉईंटला आपली बाय एंट्री झाली. पण मार्केट काय झालं, क्लोज झालं. म्हणजे ह्या कॅन्डल पर्यंत आपलं हे नव्हतं, बट याच्या खाली रेड कॅन्डल क्लोज झाली. आणि इथं जर नेक्स्टला पाहिलं तर रेड व्हॉल्यूम आला. म्हणजे इथपर्यंत इथं आपला स्टॉप लॉस हिट झाला बायचा. राईट. म्हणजे आपण काय केलं, इथं बायला एसएल बुक केला. किती पॉईंटचा एसएल बुक केला आपला, तर तुम्ही ऑब्झर्व केलं 40 पॉईंटचा स्टॉप लॉस जवळपास बुक झाला आपला. बरोबर, 40 पॉईंटच्या आसपास आपण इथं ह्याच कॅन्डलला तो बुक होणार आहे ऍक्च्युअल, बट ते मेजर करण्यासाठी मी पुढे घेतो. ठीक आहे. एक 40 पॉईंटचा एसएल बुक होणार आहे आपला. हा, इथपर्यंत ठीक आहे. 40 पॉईंटचा एसएल बुक झाला इथं. इथं कारण साईडवेज मार्केट आहे इथं, आणि एसएल बुक केला आपला. ठीक आहे. इथं आलो, त्या पॉईंटला आपल्याला इथं सेलिंग सिनारिओ बनलाय पहा. रेड कॅन्डल विथ रेड व्हॉल्यूम, याच्या क्लोजिंगला आपली सेलची एंट्री इथं पडली. आता इथं दोन सिनारिओ बनतात. एकतर एक टार्गेट मनात ठेवून चालणं, किंवा मग डायरेक्ट बाईंग सिनारिओ होत नाही तोपर्यंत सेलला होल्ड करणं. आता इथनं जर पाहिलं तर सेलिंग साईडला मुवमेंट आपण काउंट करूयात. इथनं जी सेलिंग साईडला मुवमेंट झाली 30 पिपची वगैरे मुवमेंट झाली, बट आपलं टार्गेट 50 पिपचं इथं आपलं टार्गेट हिट झालं नाही. सो आपला ट्रेड हा इथं होल्डच आहे, बरोबर. हा, बट मग आपलं याचं जर पाहिलं तर इथं आपल्याला बाईंग सिनारिओ बनला ह्या पॉईंटला. क्रॉस ओव्हर आणि लगेच, म्हणजे ही जी काय आहे ह्या पॉईंटला आपला बाईंग सिनारिओ आहे. ह्या दोघांमधला जर डिफरन्स पाहिला तर हार्डली 7-8 पिपचाच आहे. तो इथं 8 पिपचा सेलिंगचा एसएल हिट झाला आणि इथं आपल्याला बाईंगला एंट्री मिळाली. इथं जर ऑब्झर्व केलं तर दोन ट्रेडमध्ये आपलं फक्त इथं 40 आणि इथं 8, ओव्हरऑल 50 पिपचा स्टॉप लॉस आपला आतापर्यंत हिट झालाय, बरोबर. बट इथं मला बाईंगची एंट्री मिळाली ना. आता बाईंगला मेजर करूयात, तर मी सगळे ड्रॉइंग रिमूव्ह करतो परत. हं. तर आता मला इथं बाईंगची एंट्री मिळाली. ठीक आहे. तर बाईंग नंतर किती पीप, म्हणजे आपल्याला आतापर्यंत 50 पिपचा एसएल हिट झालाय दोन ट्रेडमध्ये. ठीक आहे. तर इथनं याला पुढे परत काउंट करूयात, त्याची मोमेंट किती झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट काउंट करूयात आपण याला. पाहायला गेलं तर 170-180 पीप मुवमेंट झाली, बरोबर. बट इतकी आपण कॅप्चर नाही करणार. 100 किंवा 100च्या वरती गेला, आपलं टार्गेट डन आहे. म्हणजे मागचे दोन स्टॉप लॉस हिट झाले, आणि हा एका ट्रेडने 100 ते 150 पीप आपण समजा कॅप्चर केले, तरी पण आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये आतापर्यंत. ठीक आहे. आता सेकंड सिनरी इथं मगाशीच पाहिलं आपण, इथं आपल्याला सेलला ट्रॅप केलं, पण नंतर परत बायला एंट्री मिळाली आणि मार्केट वरती गेलं. म्हणजे इथला जो काही स्टॉप लॉस हिट झाला त्याच्या 2-3 पट आपल्याला हे मिळालं. ठीक आहे. हा, आता इथं सेलच चालू आहे. इथं कुठंच आपला सेलचा स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये. तो कुठं झालता, इथं झालता, बरोबर. हा, बट तो एसएल इथं जे काही आपल्याला बाईला एंट्री दाखवून मार्केट खाली गेलं. आता त्याच्या आधीची एंट्री पाहूयात. इथं बा, इथं आपला सेलिंग सिनॅरिओ बनतोय. रेड कॅन्डल खाली क्लोज, खाली व्हॉल्यूम पण रेड आहे. 111 मुव्हिंग ॲव्हरेजला क्लोज केलंय. इथं आपले सेल एक्झिक्यूट झाला ह्या क्लोजिंगला, बरोबर. तर मी याला डिलीट करतो. हा, आता इथनं हा जो पॉइंट आहे, इथं पण वरती ग्रीन कॅन्डल क्लोज झाली नाही, खाली व्हॉल्यूम ग्रीन आहे पण कॅन्डल ग्रीन क्लोज झाली नाही, परत मार्केट खाली आलंय. सो इथं आपला बाईंग सिनारिओ बनला नव्हता. सो यस, आपला सेल ट्रेड कंटिन्यू रनिंग आहे. कंटिन्यू कुठपर्यंत रनिंग आहे, तर ह्या पॉईंट पर्यंत आहे, बरोबर. सो त्या पॉईंट पर्यंत येतपर्यंत किती पिपची डाऊन साईड मुवमेंट झाली ते आपण कॅल्क्युलेट करूयात. ऍक्च्युअल आपलं इथनं ट्रेड सुरू झालाय. ठीक आहे. इथनं आपण काउंट करूयात. सो त्याने जो काही इथपर्यंत लो लावलाय तो आहे 60 पीप पर्यंत समथिंग आहे. 60 ते 70 पीप ओव्हरऑल. ठीक आहे. तर इथं दोन केसेस आहेत. एक तर आपण टार्गेट बुक करू शकतो आपलं 60-70 पीपचं. जर नाही बुक केलं तरी पण आपलं एक्झिट पॉईंट कुठे याचा, समजा तुम्ही टार्गेट बुक नाहीच केलं जोपर्यंत बाईंग सिनारिओ बनत नाही तोपर्यंत,
तर याचा ऍक्च्युअल आपला एक्झिट पॉईंट कुठं होता, या इथं, जिथं की मार्केटने आपल्याला बाईंग साईडला ट्रॅप केला आणि एसएल हिट केला, बरोबर. सो ह्या पॉईंटला तरी पण आपल्याला 50 पीप पर्यंत किंवा 46 ते 50 पीप पर्यंत, 40 पीप पकडा, 40 पीप पर्यंत आपल्याला इथं मिळालं. इथून आपण बाईंग मध्ये घुसलो आणि परत आपला 40चा स्टॉप लॉस हिट झाला होता. क्लिअर? ओके. तर आता परत अजून बॅक साईडला जाऊयात. आता इथं जर पाहिलं तिथं कुठंच आपला सेलिंग सिनेरिओ बनत नाहीये. आता ही तर इतकी मोठी मुवमेंट आहे. इथं बघा आता हा जो आहे, हा इथं क्रॉस केलं, समजा ही कॅन्डल क्लोज झाली, इथं आपल्याला सेलिंग सिनारिओ आहे. यस, इथं सेल एंट्री बनते, आपण सेल एंट्री घेतली, राईट. इथं आपण सेल एंट्री घेतली. आता मार्केट काय झालं, सेल एंट्री घेतली आणि वरती गेलं. तर वरती कुठपर्यंत होल्ड करणार आहे आपण, जोपर्यंत आपला बाईंग सिनारिओ बनत नाही तोपर्यंत. हे बा, ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला इथं बाईंग सिनारिओ बनलाय का, कारण ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, पण इथं तर व्हॉल्यूम नव्हता. बट ह्या कॅन्डलला खाली व्हॉल्यूम पण ग्रीन आलाय, राईट, या कॅन्डलच्या क्लोजिंगला. येस, तर दिस इज आवर बाईंगची एंट्री पॉईंट, राईट. सो टोटल इथं एसएल कितीचा हिट झाला पाहूयात आपण सेलमध्ये. प्रॉपर मेजरमेंट हे, हा, एसएल कितीचा हिट झाला अगेन, 32, 34, 35, ठीक आहे, जसं असेल. मॅक्सिमम 40 पकडा, फार राऊंड फिगर, फार काही थोडा स्पाईक आला, चुकीच्या जागी एक्झिट झालं, ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं, जितकं आपण बॅक टेस्ट केलंय 40च्या वर एक पण एसएल नाही गेला, बट टार्गेट आपलं 100, 250 पर्यंत गेलं होतं पहिलं एक टार्गेट, बरोबर. सो इथं आपल्याला बाय मिळाला. बायला आपण आता होल्ड आहे का, आपला सेलिंग सिनेरिओ बनतच नाही, होल्ड आहे, होल्ड आहे, होल्ड आहे. कुठपर्यंत होल्ड करायचं ते आता आपल्यावरती डिपेंड आहे. अगेन याला मेजर करण्यासाठी मी जरा थोडंसं मोठ्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट केलं. आपला बाय कुठं आला होता, हा, या पॉइंटला आपला बाय मिळालाय. इथनं जर मेजर केलं आपण, थोडस बारीकच करतो मी, ड्रॉइंग भरपूर झाल्यात, हा, इथनं जर मेजर केलं, अरे यार हे का दाखवत नाही. म्हणजे ओव्हरऑल आता हे वरती ते याचं इंडिकेटर हे येत आहे, इथं 160 आहे, याच्यावरती पण 30-40 पीप मुवमेंट असणार आहे. सो ओव्हरऑल 150 ते 200 पीपचं टार्गेट आपलं बाईंगचं हिट झालं इथनं पण, बरोबर, ठीक आहे. आता परत बॅक टेस्टला येऊयात. सगळ्या ड्रॉइंग मी परत डिलीट करतो, परत अजून मागे येऊयात. आता परत कुठं साईडवेजचा सिनारिओ आहे तिथे येऊयात, ठीक आहे, ओके. आता इथं साईडवेज मार्केट आहे, इथं आपला एसएल हिट झाला तर इथं बाईंगला पॉईंट एंट्री मिळाली होती, बरोबर, हां. आता इथं साईडवेज मार्केट आहे, इथं आपल्याला बाईंगची एंट्री दिली आणि इथनं एसएल हिट केला इथपर्यंत. म्हणजे किती डॉलरचा एसएल हिट झालाय ते, किती पिपचा एसएल हिट झालाय ते पाहूयात. इथून तर इथपर्यंत अगेन 33 पिपचा एसएल हिट झालाय, बरोबर, हा. देन इकडे जर आलो, इथं आपल्याला बाईंग मिळाली आणि इथं सेलिंग. अगेन इथं समजा त्याने बायला ट्रॅप केलं आपल्याला, इथं बाय केलं आपण, बट तो खाली आला आणि इथं सेल चालू झाला. इथं तर हार्डली 20 पिपचाच एसएल आहे, एकदम छोटा आहे, ठीक आहे. अजून कुठं, तर हे साईडवेज मार्केट आहे. इथं बा, इथं सेलिंगचा ट्रेड एक्झिक्यूट झाला या पॉइंटला. तर तिथं दोन सिनेरिओ बनतात, एक तर छोटं टार्गेट घ्या, ऑलमोस्ट 50 पीप पर्यंतचं इथपर्यंत टार्गेट हिट झालंय प्रायमरी. म्हणजे ते मी ते पुढं का त्याला स्क्रॉल करतोय, तर इथं ती कॅन्डल झाकते त्याच्या खाली, त्यामुळे, ठीक आहे, हा. 50 पीपचं टार्गेट हिट झालं इथपर्यंत. जर इथं जरी टार्गेट हिट झालं नसतं, तर इथं बाईंगचा सिनारिओ, तर इथं आपण कॉस्ट टू कॉस्ट ऑफ लॉस हिट होत होता आपला. समजा एखादा म्हटलं मला 100 पीपच पाहिजे, बरोबर, तर इथं आपला सेल चालू झाला, इथं खाली आला, बुक नाही केलं, इथं परत वरती आला, इथं बाय चालू झाला, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्टच हिट झाला, जास्त काही लॉसच झाला नाही या ट्रेडमध्ये आपला, बरोबर, हा. तर आता इथं पहा, इथं जरा थोडं स्पाईकने ट्रॅप केलं आपल्याला, म्हणजे ह्या कॅन्डलला आपली बाईंगची एंट्री एक्झिक्यूट झाली, बरोबर. इथं आपला बाय एक्झिक्यूट झाला, बट ऍक्च्युअल सेल सिनारिओ आपला या पॉइंटला सेल सिनारिओ बनला. किती, इथं 65
पिपचा आपला एस एल हिट झालाय, राईट. तो का झाला तर स्पाईकमुळे, इथं काहीतरी मोठी न्यूज असेल त्यामुळे. हे जर रेग्युलर मार्केट असतं तर 40च्या वरती स्टॉप लॉस गेलाच नसता आपला. इथं काहीतरी न्यूज असेल, दॅट्स वाय, अदरवाईज नाही. ठीक आहे, ओके. सो हा, इथं 64 पिपचा एस एल हिट झाला आपला. त्यानंतर जो काही इथं सेल एंट्री मिळाली आपल्याला, सेलमध्ये लगेच एंट्री मिळाली. इथून जर आपण सेलमध्ये एंट्री घेतली असती, समजा ही नेक्स्ट कॅन्डल क्लोजिंगला, ह्यानंतर ही कॅन्डल इथं क्लोज झाली, त्याच्या खाली मार्केट इथपर्यंत आलंय, म्हणजे 100 पिपची मुवमेंट डाऊन साईडला झाली आहे तिथं. म्हणजे इथं जरी 60 पिपचा एस एल झाला, तिथं 100 पिपची मुवमेंट आपल्याला तो ट्रेड मिळालाय सेलचा, बरोबर. अगेन बॅक टेस्ट जर केलं तर हे जे काही साईडवेज मार्केट, इथं जर तुम्ही चेक केलं ना, तर इथं पहा, इथं परत सेलला एंट्री दिली, पण मार्केट इथून बायला गेलं. म्हणजे ते या पॉईंटला बायचं सिग्नल आहे. 24 पिपचा एस एल झाला, म्हणजे इथून लगेच मार्केट बायला गेलं. 30 पिप हार्डली, ठीक आहे. 30 ते 40 पिपच्या वरती आपलं एस एल हिट होत नाही. साईडवेज मार्केट असू द्या, कसंही मार्केट असू द्या. बट जर ट्रेंडी मार्केट मिळालं तर एक एक ट्रेड आपल्याला 100, 150, 200, 250 पिप पर्यंत मुवमेंट देतो. ठीक आहे. हे जर प्रॉपर फॉलो केलं, म्हणजे जर मार्केट साईडवेज असेल, समजा आज युरो ट्रेड नाही ना, तर मग जीबीपीत जायचं. ठीक आहे. दुसरी स्क्रिप्ट फॉलो करा, कारण ऑब्व्हियसली कुठली स्क्रिप्ट तुम्हाला कंटिन्युअस ट्रेड देणार नाही. आता जीबीपीत पाहूयात आपण, कारण हे जे आहे हे मी पूर्ण टेस्ट केलं. आता जीबीपीत पण आपला सेल ट्रेड ऑलरेडी रनिंग आहे. ठीक आहे. सेल ट्रेड ऑलरेडी रनिंग आहे जीबीपीत. सेल एंट्री कुठे मिळाली आहे, ह्या ह्या नाही, हां, ह्या कॅन्डलला मिळाली आहे. कारण खाली रेड बार पण येणं महत्वाचं आहे. तर म्हणजे आपली ह्या कॅन्डलला नसून ह्या कॅन्डलला एंट्री मिळाली. आणि मॅक्सिमम आपल्याला फक्त आतापर्यंत 50 पिपचीच मुवमेंट मिळाली जीबीपीची. अजून पण आपला सेल ट्रेड रनिंग आहे. अजून आपण बाय मध्ये शिफ्ट झालेलो नाहीये. ठीक आहे, ओके. आता इथं पहा, इथं सेलचा एस एल हिट झालाय, तर एस एल किती हिट झालाय पाहूयात. तर इथं आपल्याला सेलला सेकंड कॅन्डलला एंट्री मिळाली, आणि इथं त्याने आपल्याला ऍक्च्युअल एस एल हिट नाहीये. इथं का हिट नाही माहिती का, इथं सेलला एंट्री मिळाली, मार्केट वरती गेलं. इथं जरी ग्रीन कॅन्डल क्लोज झाली आहे, पण खाली व्हॉल्यूम मध्ये ग्रीन नाहीये, सो इथं बाय आपला बनत नाही. सो आपण या सेलला एक्झिट नाही करणार, मार्केट खाली आलं. सेम इथं ग्रीन कॅन्डल फक्त क्रॉस केली आहे, बट नेक्स्ट जी काही कॅन्डल आहे ती बागेन कशी आहे, रेड आहे. नेक्स्ट सेकंड कॅन्डल कशी क्लोज व्हायला पाहिजे आपली, ग्रीन कॅन्डल व्हायला पाहिजे. मार्केट खाली आलं अँड सो ऑन. ठीक आहे, ओके. इथं तर जस्ट टच अँड गो केलंय, सो इथं काय हे नाही. सो हा जो काही सेलचा ट्रेड इथं एक्झिक्यूट झालता ऍक्च्युअल, तो अजून पण रनिंग आहे. त्याचा एस एल हिट झाला नाही. तर त्याच्या आधीचा एक ट्रेड पाहूयात. आता हा तर इतका लांब तर आपण रॅली कॅप्चर करत नाही, बट 100 पिप्स वगैरे मिळाले की आपण एक्झिट करू शकतो. ठीक आहे, कारण 1:2 रेशिओ आपला मेंटेन होतोय. पण एस एल पाहिलं तर नॉर्मली इन जनरल 40 पिपचा एस एल आहे आपला, राईट. आणि जे काही आपल्याला टार्गेट मिळतात ते 80, 100 पिप पर्यंत मिळतात. ओके. आता इथं पाहिलं तर इथं आपल्याला बाईंगचा सेटअप बनला होता. इथून बाईंगला जर एंट्री घेतली, बाईंग कुठं आली, ह्या कॅन्डलला. ठीक आहे, यानं याच्या आधीच्या कॅन्डल आपले हे. ठीक आहे, हां. सो इथनं सेलिंग सिनेरिओ बनला नाहीये इथे, बरोबर का, कारण मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कॅन्डल क्लोज नाहीये. हा इतका वरती गेला की 742 पासनं, अरे बापरे, हा एक किती मारलाय, 1350 पकडूयात आपण. म्हणजे 742 ते 250, आणि हे 250, 500 पिपची मुवमेंट. म्हणजे एक मिनी जरी असेल तुमचं तर 500 पिप देणार. एक स्टँडर्डला $5000. महिन्यातनं 2-3 जरी ट्रेड मिळाले, भरपूर आहे. एकदम सिंपल आहे. महिन्यात जर 10 ट्रेड मिळाले ना तुम्हाला, विथ $50 एसेल आणि $100चं टार्गेट, 1:2, तरी पण तुम्ही 250 पिप प्रॉफिटमध्ये राहताय. आणि 250 पिपने जर तुम्ही एका स्टँडर्डने जर ट्रेड करत असाल, फॉर एक्झाम्पल 10,000 तुमचे अकाउंट साईज आहे, जर तुम्ही एका स्टँडर्डने जर ट्रेड करत असाल, तर 250 पी म्हणजे एका स्टँडर्डला $2500 तुमचे होतात. आणि $10,000 म्हणजे 8.5 लाखाला 2 लाख रुपये जोक नाही, बरोबर. म्हणजे तसं पर्सेंटेज वाईज पाहिलं तर 20% वगैरे अमाऊंट तुम्हाला येऊन जाते, राईट. 20-30%च्या आसपास अमाऊंट येऊन जाते. जर तुमचं जर $1000 अकाउंट असेल, एका महिने ट्रेड करा, $250, अगेन 25% रिटर्न मिळत आहेत. ठीक आहे. सो थोडंसं लॉट साईज आणि फॉरेक्समध्ये सगळ्यात एक मेजर गोष्ट आहे की
ॲव्हरेजिंग करणं हे फक्त साईडवेज मध्येच चालतं. बट तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली की प्रत्येक मार्केटचं एक नेचर असतं. ते जर 15 दिवस साईडवेज चाललं तर मध्ये 1-2 दिवस इतकं व्हॉलाटाईल होतं किंवा इतकं वन साइड मुवमेंट देतं की सगळे ॲव्हरेजिंग वाले गायब करतात. सो ॲव्हरेजिंगला शक्यतो अवॉइड करा. बिकॉज ॲव्हरेजिंग एक हॅबिट लावते आपल्याला की शॉर्ट टर्म मध्ये खूप पैसा येतो, खूप पैसा येतो, खूप पैसा येतो. आणि एकदम मार्केटने ट्रेंड पकडला की ॲव्हरेजिंग गेम चालत नाही, तिथंच मग अकाउंट ब्लो होण्याचे चान्सेस असतात. कारण ॲव्हरेजिंगला क्वांटिटी वाढून जाते आणि त्या वाढलेल्या क्वांटिटीत आपल्याला रिस्क मॅनेज होत नाही. बरोबर. ही खूप सिंपल स्ट्रॅटर्जी आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट पण आहेत. ठीक आहे. आता USD CHF मध्ये पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं, खूप छान ट्रेड मिळत आहेत. ठीक आहे. ओके. सो ही स्ट्रॅटर्जी होती, मला शेअर करूशी वाटली. तो असं जर अजून जर काही नवीन स्ट्रॅटर्जी असेल भेटली तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे. थँक्यू.